नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 दिवसांपूर्वी झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा उलगडा करण्यात हडपसर पोलिसांना यश आलंय. दारू पीत असताना 100 रुपये मागितले या कारणावरून आरोपीने लाकडी बांबूने डोक्यावर आणि अंगावर मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. राजेंद्र शेजूळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर राजेश सोनकर असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मयताची नोंद करण्यात आली होती. तसेच ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सोमवारी शवविच्छेदन केले. त्यामध्ये मयत इसमास डोक्यात आणि शरीरावर मारहाण झाल्याने त्यास मरण आल्याचे निष्पन्न झाले होते. राजेंद्र शेजूळ यांची पत्नी भाग्यश्री शेजूळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.